हे फारच चांगलं बनलंय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आणखी एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर बऱ्याच दिवसापासून सलाईनच्या बाटल्या गोठ्यामध्ये पडलेल्या होत्या. तर मध्यंतरी 1-2 गाया आजारी होत्या, तर त्यांना 4-5 दिवस बरेचसे सलाईन भरले. तर बऱ्याच या सलाईनच्या बॉटल पडलेल्या होत्या. तर श्रीमंत सरकार म्हटले एखाद्या गोणीमध्ये भरून ठेव, म्हणजे प्लास्टिक घेणारे जे लोक रस्त्याने येतात तर त्यांना देऊन टाकू, म्हणजे इकडे तिकडे पडून राहण्यापेक्षा त्यातमध्ये पाणी साचतं आणि त्यामुळे मच्छर होतात, तर मग देऊन टाकू म्हटलं. पण मला याचं DIY बनवायचं होतं. एक छानसं झुंबर मला बनवता येतं. तर लग्नाच्या अगोदर मी एकदा बनवलं होतं, तर मला वेळच भेटत नव्हता खरं तर. मग म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे, घरातली सगळी कामं आवरलेली होती, तर म्हटलं बनवूया. परंतु त्यासाठी घरात ब्लेड पण नव्हतं. एक ब्लेडची गरज असते हे कापण्यासाठी, तर धारदार ब्लेड नव्हतं, परंतु आहे तसंच बनवूया म्हटलं. रेषेपासून कट करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंडमध्ये आणि इथून पण कट करायचं आहे, म्हणजे खालचा भाग आणि वरतीचा भाग कट करायचा आहे सगळ्या बॉटलचा. या पद्धतीनं ब्लेड धारदार नाही आहे. अचानक प्लॅन ठरला करायचं म्हणून त्याला लागायला बसलं. लावून नाही घ्यायचं या पद्धतीनं कट करून घ्यायचं आणि हे खालचा पण भाग कट करायचा. या पद्धतीनं कट करायचं आहे. ऋतिक शांत बसणार थोडा वेळ आणि नंतर हा जो मधला भाग आहे ना, याला पूर्ण कट मारायचे. इकडून थोडीशी जागा सोडायची आणि इकडून पण थोडीशी सोडायची, मध्यभागी कट मारायची. या पद्धतीनं इथपासून इथपर्यंत असे जवळून जवळून कट मारायचे. उन्हामुळं कडक झालेत हे बॉटल. मम्मी खूप वेळ लागतो हे बनवायला. वेळच लागतो हे बनवायला. ब्लेड हातावर यायची भीती वाटते ना, तरी एवढं केलं पूर्ण. मम्मी आपण एक गाणं म्हणू. गाणं म्हणायचं? कुठलं गाणं म्हणतो बरं? श्रीरामांचं? जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से जाने, राम सिया की करुण कहानी. एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. या पद्धतीनं एक तयार झालेलं आहे. हे असं असतं. तर हे आतमध्ये फोल्ड करायचं. असं व्यवस्थित नाही झालं ते, ब्लेड धारदार नव्हतं एवढं, आणि खालची बाजू पण अशी आतमध्ये फोल्ड करायची. या पद्धतीनं त्याच पद्धतीने ह्या बॉटलचं पण करायचं आहे. असं वरती बघ किती कैऱ्या आल्या. कालच्या पावसाने बरेचसे पडले बरं का. काल मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे कच्च्या कैरीच्या लोणच्याचा. खूप छान चटपटीत लागतं ते लोणचं. या पद्धतीने कट करायचं आहे. हे सकाळी जर माहिती असतं ना, पप्पांना ब्लेड आणायचं सांगितलं असतं दुसरं धारदार, किंवा मग कापायची एखादी वस्तू. पण अचानक प्लॅन ठरला, म्हटलं चला फेकून द्यायचं होतं हे, म्हटलं काहीतरी बनवू याचं. ऋत्वी, अरे गाणं म्हण ना. हे फारच हार्ड जो राहिले काम करायला. तेरी झलक शरफी श्रीवल्लनी में ना बरत बरफी, तेरी झलक शरफी श्रीवल्लनी में ना बरत बरफी. या पद्धतीने दुसरं पण केलेलं आहे. हे एक आणि हे, तर हे असं फोल्ड करायचं.
अशा पद्धतीने 3 बनवून घेतलेले आहे मी कटकट मारून. हे 3 बनवलेले आहे. तर हे जे वरचं होतं ना बॉटलचं वरचं हे जे कापलेलं तर त्याला आपण कट मारून घ्यायचे. कसे तर सांगते क्रॉसमध्ये मारायचे या पद्धतीनं पूर्ण मारून घ्यायचे कट. इकडून क्रॉस मारायचे आणि म्हटलं काढून टाकायचं. या पद्धतीनं कट मारून घेतलेले असेच या 3 याला पण करून घ्यायचे. तर या पद्धतीने 3 बनवून घेतलेले हे 3. आता काय करायचं हे मगाशी सांगितलं त्या प्रमाणे काय करायचं हे वरची बाजू आतमध्ये लोटायची आणि खालची पण आतमध्ये घ्यायची. या पद्धतीने बँगल सारखं बनवून घ्यायचं असं. आणि एक बॉटल घ्यायची त्याला असं आतमध्ये ढकलून घ्यायचं. याच पद्धतीने त्यामध्ये घालून घ्यायचे. असं फोल्ड करायचं. याच पद्धतीने असे 3 करून घ्यायचे. 3 केलेले आपण यामध्ये घालून घ्यायचे. अशा पद्धतीने मला असं वाटतं यात आणखीन एक मागं या पद्धतीनं 3 लटकन बनवून घेतलेले आहे आणि त्याला धागा बांधलेला आहे. तर आपण याला हे बांधून घेऊ आता अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने 3 पण आपण बांधून घेऊ. आणखी एक इकडून असतं तर छान दिसलं असतं. तर अशा पद्धतीने सलाईनच्या टाकाऊ बॉटलपासून छानसं झुंबर बनवलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा हेल्पफुल व्हिडिओसोबत आणि आपल्या डेली रुटीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाची काळजी घ्या. रामकृष्ण हरी.